7 ते 1 वर्षाची मुलगी होती. गिरणी जी असते पिठाची, ते खाली जे पीठ सांडतं तर ते विकलं जात नाही. भारतातले मराठी कम्युनिटी व्यवसाय करणारे जे लोक आहेत, जे केस विकत नाहीत आणि खाली सांडलेलं पीठही विकत नाहीत, ते गोळा करायचं आणि जो मागायला त्याला देऊन टाकायचा. स्लम एरियाच होता तो. आणि ते माहिती होतं यांना, त्या मुलांच्या घरच्यांना, की ते साठलेलं पीठ देणार आणि ते घराने दिलं जेवतील घरचं मुलं. मग दिवसभर मुलांनी काय करायचं, तर त्या गिरणीच्या बाहेरच खेळायचं. अशा ती रोज तिथे खेळायची. दुपारी 1:30च्या सुमारास तो गिरणी बंद करताना साठलेलं पीठ त्यांना देणार, निघून जाणार. असंच ती पीठ आणायला गेलेली मुलगी तिथून गायब झाली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तिची बॉडी रेल्वे ट्रॅकवर सापडली, ज्याचे 2 तुकडे झाले रेल्वे कटिंग मध्ये. आणि रेल्वेमध्ये अपघाती मृत्यू जो आहे तसं 2 भाग 3 भाग एकच जाणं असं नाही होत. म्हणजे अनेक वेळा आम्ही बघितलंय की पावडं आणि गमेलं मृतदेह असे खरडून गोळा करायला लागतात. पण ह्या घटनेत असं होतं की त्या मुलीचे 2 तुकडे झाले होते, पोटापासून खालचा भाग वेगळा, वरचा भाग वेगळा. पोलिसांना लक्षात आलं की हे तिला आणून ठेवले ट्रॅकवर. तपास केला तेव्हा कळलं की तिचा रेप झालाय. नंतर लक्षात आलं तिचा गळा दाबलं, मारले आणि मग ट्रॅकवर टाकलाय. म्हणजे त्यावेळेसच्या सगळ्याच मोठ्या लोकांनी त्या घरी व्हिजिट केली होती. म्हणजे नीलमताई गोरे यांनी त्या मुलीच्या घरी व्हिजिट. घर म्हणजे 8x6 खोली होती, 2 पायऱ्या उतरून खाली खड्ड्यातलं असं ते छपरी घर. आणि त्या छपरांवरती काही पॅम्पलेट्स सापडले पोलिसांना. मग पोलीस त्या अँगलने तपास, जसं तुम्ही म्हणलात मगाशी की अंधश्रद्धेतनं काय, तसा प्रयत्न, सगळे प्रकार केले. अनेक दुभाषी आणले, भोसरी पोलिसांच्या अंतर्गत तो भाग झाला होता. आज या घटनेला 13 वर्ष झाली, अजूनही आरोपी मिळाले नाहीत. काय कारण वाटतं तुम्हाला, म्हणजे कशामुळे? 2 कारण झाली त्याच्यामध्ये. एक तर अशा घटनांमध्ये ओळखीचाच कोणीतरी किंवा नात्यातला कोणीतरी, किंवा त्यांनी ती घटना गेली तर निघून गेला. कारण सीसीटीव्ही किंवा या गोष्टी असं बरंच, आता ठीक आहे आज बऱ्यापैकी कॅमेरे, रस्ते, आज म्हणजे सीसीटीव्हीचं कमांड कंट्रोल सेंटर खूप मोठं निगडीमध्ये आहे, सगळं आहे. पण ही जी घटना होती त्यावेळेस झालं की ती मुलगी तिथं पीठ गोळा करण्यासाठी थांबली, एवढंच होतं. त्याच्यानंतर कुठलं सीसीटीव्ही फुटेजच नव्हतं. त्यामुळे तिला घेऊन कोण गेलं, कुठं घेऊन गेलं, काय घडलं काय नाही, काहीच नाही. आणि दुर्दैव म्हणजे ती घटना जिथे घडली, म्हणजे जी ती पिठाची गिरणी, तिचं ते झोपडी घर, छपरावरती काही सापडलेली पत्रक, ते तिथंच नंतर आता जर्मन बेकरी ब्लास्ट नंतर जो जेएम रोडचा ब्लास्ट झाला, त्यातल्या आरोपीने ह्या घटनेपासून हाकेच्या अंतर बॉम्ब बनवले होते. म्हणजे एक ही घटना आहे की एक मुलीचं अशा पद्धतीने मारणं तिला, आणि नंतर थेट पुण्यामध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठीची तयारी. ह्या दोन्ही घटना त्या 1 किलोमीटर रेडियस मध्ये घडतात. फक्त तो तपास लवकर लागला बॉम्ब घ्यायचा का, तेव्हा कॅमेरे होते, यंत्रणा एवढ्या फास्ट होत्या, सगळं पब्लिक इंटरेस्ट मोठा होता, त्यामुळे झालं. पण हा तपास आजही नाही झाला.